आपल्या सबस्क्रायबर दिशा त्याने रिकमेंड केलं पेशवाई डायनिंग हॉलला तुम्ही जा आणि तिथे थाळी टेस्ट करा, ते खूप छान असते. तर आज मी पोचलो आहे संध्याकाळच्या वेळे पेशवाई डायनिंग हॉलला ही थाळी टेस्ट करायला. माझ्यासाठी सगळ्यात आनंदाची बाब म्हणजे इथे केळीचं पान आहे आणि इट्स गोइंग टू बी अ फंटास्टिक टाईम असं मला वाटतं. आत्ता 1 2 3 4 वाट्या आहेत आणि ही 5वी एक पसरट डिश दिसते. नेहमीसारखंच हा ब्लॉग मी टोपी घालून करणार आहे. टोपी घालण्यामागे काय रहस्य आहे ते मी 51st थाळी म्हणजे 51वी थाळी जेव्हा मी करेल तेव्हा त्याबद्दल मी एक्सप्लेन करणार. काहीतरी टेक्निकल रिझन आहे याच्यामागे. कुठे डायनिंग हॉलला जायचं असेल किंवा जेवायला जायचं असेल तर त्या ठिकाणी मी चेक करतो की त्यांचे ओपनिंग आवर्स काय आहेत. ते त्याच्या आधी 5-10 मिनटं मी इथे पोचतो आणि याचे बरेचसे फायदे असतात. तुम्हाला जर फायदे एक्झॅक्टली माहिती असतील तर खाली कॉमेंटमध्ये नक्की कळवा. अशी छान प्रीमियम थाळी खायची आहे आपल्याला म्हणून साधारणपणे 8, 12, 16 तास आधी उपवास केला पाहिजे. मी तो फॉलो करतो म्हणजे मला उत्तम रीतीने टेस्ट करता येतं आणि उत्तम रीतीने त्याचा सुगंध घेता येतो आणि खायला लाळग्रंथी ॲक्टिव्ह माझ्या फास्ट होऊ शकतात कारण मी 8, 12, 16 तास आधी फास्टिंग केलेलं आहे. अशा ठिकाणी आल्यानंतर पोळी आणि भात जो रोजच घरामध्ये बनतो आणि ज्याची टेस्ट ब्लँड असते ते मी खाण्याचं टाळणार आहे आणि ज्या टेस्टी गोष्टी तिथल्या यांनी बनवलेल्या यांच्या कुकची जे शेफची जी काही स्पेशालिटी आहेत त्या टेस्ट मी आज करून बघणार आहे. त्या मला किती आवडत आहेत त्या. हा सगळा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतो तो दृकश्राव्य माध्यमामधनं तुम्ही बघू शकता आणि ऐकू शकता. पण याची जी चव आहे पदार्थांची, जे टेक्स्चर आहे पदार्थांचं आणि जे काही त्याच्यातनं सुगंध येणार आहे तो सगळा तुमच्यापर्यंत पोचवायचा असेल तर मला बोलायला लागणार आहे, जेवताना बोलावं लागणार आहे आणि या पदार्थांचं एक छान रसग्रहण करून तो नक्की कसा आहे हे तुमच्यापर्यंत पोचवण्याचा हे जे थर्ड डायमेन्शन आहे त्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करतो आहे. सो दॅट म्हणजे जेणेकरून तुम्हाला घर बसल्या इथल्या पदार्थांमध्ये चवी कशा आहेत, तिथले पदार्थ कोणते आहेत, ते कसे आहेत याबद्दलची माहिती व्यवस्थित कळेल आणि जेव्हा तुम्हाला वाटेल, जेव्हा तुम्ही ठरवाल तेव्हा तुम्ही या ठिकाणी येऊन या सगळ्या पदार्थांचा आस्वाद आणि आनंद घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर किंवा बघताना तुम्हाला ज्या काही शंका आल्या तर त्याच्यासाठी बरीचशी उत्तरं या डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओच्या खाली दिलेली असणार आहेत. तुम्ही ती नक्की बघा. ॲड्रेस, गुगल मॅपची लिंक वगैरे सगळं दिलेलं आहे. इथल्या थाळीचा रेट किती आहे सगळी इन्फॉर्मेशन खाली दिलेली असणार आहे. तुम्ही त्यात ती सगळी इन्फॉर्मेशन नक्की वाचू शकता. पुणे आणि पेशवाई यांचं काय नातं आहे हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही आणि या डायनिंग हॉलचं नाव पेशवाई आहे.
पानाची उजवी बाजू काय असायला पाहिजे, पानाची डावी बाजू काय असायला पाहिजे, असं म्हणतात की पेशव्यांच्या काळात हे सगळं ठरवलं गेलं आणि तेव्हापासून ही परंपरा पुण्यामध्ये फॉलो होते. ओव्हरऑल पुढे महाराष्ट्रामध्ये ती प्रपोगेट झाली असं म्हणता येईल. तर थाळी वाढून झालेली आहे. बघूया काय काय आलं ते. एक म्हणजे ढोकळा, चांगला स्पॉन्जी दिसतो आहे. हे आहे वेलकम ड्रिंक. हा आहे जिरा राईस. हा आहे हे वरण त्यांनी दिलेलं आहे. पुढे आलेत छोले, छोल्याची उसळ म्हणजे. या इथं जे दिसतंय हे आपलं खास वांग्याचं भरीत, आळूची भाजी, ही बटाट्याची भाजी, हे दिसतंय ही बासुंदी, इकडे दिसतोय मालपुआ, पुरी, फुलका, ही पालकाची भजी आहे. हे जे दिसतंय खिच्चे, इकडे कोशिंबीर, हिरवी चटणी आणि लाल चटणी. पदार्थ मोजतो मी टोटल किती होते. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 टोटल 18 पदार्थ आहेत. आणि ही थाळी आता मी फस्त करणार आहे. सुगंध यायला कधीच सुरुवात झालेली आहे. मी काही खाल्लं नसल्यामुळे आणि हा सुगंध आला की मला लाळग्रंथी ॲक्टिव्ह झालेले आहेत. त्यामुळे पचन ऑफकोर्स चांगलं होणार आहे आणि मी हे सगळं संपवणार आहे. आणि आजचं माझं टार्गेट आहे मालपुआ बघून की एक 5-7 मालपुआ खायचे. बघूया जमतंय का आज करायला ते. चला सुरुवात करूया. तर आपल्या स्टँडर्ड पद्धतीप्रमाणे एक एक छोटासा घास घेऊन यात काय काय चवी आहेत ते आपण बघणार आहोत. पंजाबी छोले, टिपिकल पंजाबी मसाला वापरायला क्लास. हे पुरी आणि छोले खायला भरपूर मजा येणार आहे. नॉर्मल कॉम्बिनेशन छोले भटुरे असतं, पण इथे मी पुरी आणि छोले आज खाणार आहे. वांग्याचं भरीत, टिपिकल स्मोकी वांग आहे, प्रॉपर भाजलेलं वांग, भरीत केलं आहे, शेणाचा कूट टाकला आहे बारीक त्यामध्ये. इनफ तिखट आहे, अगदी फिकं वगैरे असं काही नाही आहे आणि खूप तिखट आहे असं नाही आहे. हे कोणाही खाता येईल या टाईप कॅटेगरीमध्ये आहे. माझी सर्वात आवडती, नेहमीच सांगतो, आळूची भाजी. आंबट चुका आहे याच्यामध्ये आणि चिंचेचा कोळ पण त्याच्यामध्ये. पण गोड नोट्स जे आहेत गुळाच्या त्या जास्ती आहेत. थोडेसे गोडसर अंगावर आहे पण छान आहे. लग्नामध्ये पंक्तीत जशी वाढतात त्या टाईपची आहे. नेक्स्ट ही बटाट्याची भाजी, व्यवस्थित शिजलेली आहे, व्यवस्थित फोडणी आहे, कढीपत्त्याची फोडणी छान बसलेली आहे, धणे बारीक हे लागते, कोथिंबिरीचं सुंदर फ्लेवर त्याच्यामध्ये आलेली आहे. टिपिकल जे लग्नाच्या परत पंक्तीमध्ये जशी वाढतात त्या टाईपची ही आहे. पुढे टेस्ट करतो ही बासुंदी. थंड आहे आणि खूपच छान आहे. टिपिकल बासुंदीची जी टेस्ट लागते वाडीकडच्या तशी आहे. इथे खूप गर्दी झालेली आहे. ऑफकोर्स फेमस जागा आहे त्यामुळे गर्दी लगेच होणारच. आणि ओपनिंग आवर्सच्या आसपासच सगळे लोक आलेले आहेत आणि आवाज त्यामुळे बराचसा येणार आहे. सो मी त्यातल्या त्यात मोठ्यांदी बोलायचा प्रयत्न करतो. खिच्चे ज्याला म्हणतो, फरसाण आयटम, कुरकुरीत, अतिशय छान. टिपिकल कोकणात जसे मिळतात आणि तसे प्रॉपर तळलेले हे आहेत. चविष्ट, अतिशय चविष्ट. पालकाची भजी, कुरकुरीत, अतिशय छान. म्हणजे ही नुसती भजी खायला इथे यायला पाहिजे की इतकी छान. त्याच्यावरती त्यांनी ते चाट मसाल्याची एक बारीक लेअर आहे त्यामुळे त्याची टेस्ट ॲक्सेंच्युएट झालेली आहे. फार छान. त्याच्यापुढे मी ट्राय करतो मालपुआ.
मालपुआ साखरेचा पाक आहे, तुपामध्ये केलेला आहे. तुपाची ग्रेड चांगली आहे कारण टाळूला लगेच कळतं. तुपाची ग्रेड खूप चांगली आहे आणि मैदा नाही आहे याच्यामध्ये. हा गव्हाचा केलेला दिसतो कारण थोडा भरडल्यासारखा लागतो आहे. अगदीच काय भडीमार झाला आहे वगैरे गोडाचा असं नाही आहे. पुढे मी टेस्ट करतो ही कोशिंबीर. गोड नोट्सवर आहे, कूट वगैरे नाही आहे. फोडणी छान बसलेली आहे त्याच्यावरती. नेक्स्ट ही ग्रीन चटणी. चाटणे शब्दावरनं चटणी आलेली आहे. सो मी चाटणारकी खाल्लेली आहे आणि छान लागते. पुदिना वगैरे नाही आहे याच्यामध्ये, डाळं टाकलेली आहे आणि कोथिंबीर आहे. छान टेस्ट आहे एकूण. पुढे ही चिंच गुळाचं चाटण किंवा चटणी असं पण म्हणूया त्याला. छान आहे, वेगळी आहे. यांची जी इन्ग्रेडियंट्स आहेत ते स्टँडर्ड आपण जे वापरतो चिंगू चटणी म्हणून तसे नाही आहे. थिकनेस आला आहे, पण कसला इन्ग्रेडियंट काय आहे ते ओळखायला नाही येत. नेक्स्ट ढोकळा. स्पॉन्जी सॉफ्टी असा हा ढोकळा आहे. घशामध्ये टोटरे बसतात नॉर्मली तशाचे बसणार नाहीत. तो जो पाण्यात भिजवायला लागतो तसा तो प्रॉपर पाण्यामध्ये भिजवून इसेन्शियल जेवढं पाहिजे तेवढं त्याच्यामध्ये आहे. तर खायला फार सुरेख वाटतं आहे हा ढोकळा. त्याच्यावरती एक मिरची दिली होती बारीक, मी खाऊन टाकली, मला आवडते. आणि कढीपत्त्याची पानं आहेत त्याच्यावरती, त्याने ढोकळ्याची चव आणखी एनहान्स होते. फोडणी प्रॉपर बसलेली आहे. हा ढोकळा मला आवडलेला आहे. तर एकूण बघितलं तर भाजी क्रमांक 1 बटाटा, भाजी क्रमांक 2 आळू, भाजी क्रमांक 3 वांग्याचं भरीत, नंतर भाजी क्रमांक 4 म्हणजे याच्यामध्ये पालक आहेत. ते एका ताटामध्ये 4 भाज्या एका वेळेला दिसणं अवघड आहे. मी बऱ्याच थाळ्या ट्राय करतो नेहमी, पण एकाच थाळीमध्ये 4 भाज्या खूप रेअर कॉम्बिनेशन. आज ते मला अलग बेलाभ असं म्हणता येईल तसं झालेलं आहे. आता मी प्रॉपर खायला सुरुवात करतो. थाळी संपवतो आहे, सगळे संपवणार आहे. नेक्स्ट मसाले भात. आणि पुण्यामध्ये काही काही ठिकाणी खूप स्पेशल मसाले भात मिळतो. हा मसाले भात कसा आहे ते बघूया. काळा मसाला फेंट वापरला, म्हणजे लहान मुलं, म्हातारे माणसं आणि माझ्यासारखी खूप खाणारी माणसं सगळ्यांना मसाले भात नक्की आवडेल. कोथिंबिरीचं वरनं त्याला गार्निशिंग आहे. मटार आतमध्ये टाकलेले, तोंडली असती तर आणखीन चालली असती. खूप टेस्टी, खूप छान आहे. आता नेक्स्ट वरण भात टेस्ट करण्यापुरतं. प्रॉपर तुरीचं मीठ टाकलेलं आहे. ते तुपाचं मगाशी धार टाकलेली त्याच्यामध्ये. माझं तर तूप आवडत नाही, पण कधी कधी आता चालून जातं. सो छान आहे, प्रॉपर शिजवलेलं आहे. आणि हा भात आणि वरण सुदिंग कॉम्बिनेशन आहे. मिड साईज राईस आहे हा, मध्यम आकाराचा भात आहे हा. वरण भात ते खाल्ल्यानंतर आपल्याला जे काही समाधान लागतं ते आहे. ऑफकोर्स मी खूप कमी खाणार आहे भात, पोळ्या वगैरे वगैरे, आणि बाकीच्या गोष्टी अजून मी भरपूर रिफिल करून घेणार आणि खाणार आहे. वरण आवडलेलं आहे, वरण खातो मी. त्यांना फक्त आळूची भाजी मागितली, त्यांनी येऊन प्रेमाने मला भरपूर वाढलेलं आहे. मी नको नको म्हणत होतो, पण आग्रानी भजी, नंतर खिच्चे आणि बैंगन भरता वगैरे सगळं त्यांनी आग्रानी वाढलेलं आहे. मला आवडलेलं आहे. मला ते पालकाची भजी जी आहे ग्रेसफुली टेस्टी आणि क्रिस्पी, खूप छान, म्हणजे मला आवडलेलं आहे. कोणालाही आवडेल, खूपच भन्नाट आहे. आळूच्या भाजीबद्दल जरा रेकमेंडेशन असं असू शकेल की थोडी आंबट चालेल जास्ती. ही गोड नोट्स मॉडरेट आल्यामुळे आंबटपणा जो आहे त्याचा तो कमी झालेला आहे. जेवण ऑलमोस्ट संपत आलेलं आहे. आणि हा माझा दुसरा मालपुआ आहे आणि ही बासुंदी आहे. सो बासुंदी मालपुआ बेस्ट कॉम्बिनेशन आत्तापर्यंत मी खाल्लेलं. आणि अजून मी 2-3 मालपुआ नक्की खाणार आहे. आणि जमल्यास अजून एखादी वाटी बासुंदी तर नक्कीच घेणार आहे. अनलिमिटेड आहे आणि मला आवडतं, सो घेणार आहे. गरम गरम ज्युसी असा हा मालपुआ. हेवन. केशराची बारीक हिंट आहे. आणि बडीशेप ॲज गुड ॲज नाही, तर मालपुआत बडीशेप टाकतात ते मला अजिबात आवडत नाही.
थंडाई नावाचा जो पदार्थ आहे त्याच्यामध्ये मला बडीशेप आवडते, फर्स्ट क्लास लागते जी. पर्पज त्याचा थंडाई असतो, थंड करणं. ह्याच्यात लोक टाकतात, मला तो आवडत नाही. ह्याच्यात टाकलेली नाही आहे, फार छान लागतं. मालपुवा खायचा म्हणजे तो सेंटरला सॉफ्ट पाहिजे आणि कडेला क्रंच पाहिजे त्याच्या. हा का असं राडाच जमलेला मालपुवा आहे. हा दुसरा आहे. मी अजून 2 तरी खाणार आहे कमीत कमी. मालपुवा मला आवडलेला आहे आणि आधी मी 2 खाल्लेत आणि अजून मी 3 खाणार आहे. सो दादा 1, 2 आणि हा तिसरा. सही. जर स्पेसिफिक मालपुवा आवडत असेल अशा माणसांनी आक्रमण केलं पाहिजे, इथंच यायला पाहिजे आणि हा मालपुवा खाल्ला पाहिजे. सेंटरला अतिशय सॉफ्टी, ज्युसी आणि क्रिस्प जो साईडला आहे भयानक छान. तर हा ज्युसी मालपुवा क्रमांक 4. बापरे भयानक गरम आहे. वा. हा 5वा आणि शेवटचा मालपुवा. यमी. आणि जेवणाचा शेवटचा घास आणि 5व्या मालपोह्याचा हा शेवटचा घास. वा, आवडलेला आहे. जे काही वाढलं आणि जे काही वर्ण घेतलं ते पूर्णतः मी संपवलेलं आहे. ही जबाबदारी मी घेतलेली आहे. काही ताटामध्ये टाकलेलं नाही, मी ते कधीच टाकत नाही. आणि असं जर खायचं असेल तर माणसाने 8, 12, 16 तास आधी उपवास करायला पाहिजे. सो थाळीबद्दलचं माझं मत, ही आळूची भाजी थोडी जरा आंबट मला आवडली असते अजून. आणि बाकी मसाले भात अप्रतिम. मला स्वतःला असं वाटतं की त्यामध्ये ना मिरी असते ना, मिरी तशी थोडी थिक क्रश करून टाकली असते, मला स्वतःला खूप आवडलं असतं. पण कॉमन विचार करता सगळ्यांना जाणारी आहे तो मसाला भात अतिशय छान, लग्नाच्या पंक्तीत असतो तसा होता. छोले छान होते, भरीत छान होतं, मालपुवा वाव सुपर. आणि ही जी बासुंदी होती ती झकास. ढोकळा मला आवडलेला आहे, चटण्या आवडलेल्या आहेत. भजी जी होती पालकाची क्रिस्प, अतिशय छान, कोणालाही आवडेल. इनफॅक्ट ती भजी खायला मगाशी म्हटलं तसंच, भजी खायला नुसतं एकदा इथे यायला पाहिजे, मालपुवा खायला नुसतं इथे यायला पाहिजे. सो ओव्हरऑल माझ्या साईडने रेटिंग परत एकदा 1000 स्टार्स. तर मी मित्र गुरु पुढच्या अशाच एका छान थाळीसाठी पुन्हा भेटूया लवकरच या चॅनलवरती. नमस्कार.